नमस्कार, मी उर्मिला. माझ्या मराठी अन्नपूर्णा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर चला, तेच पदार्थ खाऊन म्हणजे तीच भरीत खाऊन आपण कंटाळा आला असेल ना, तर आपण आज आहे ना एक नवीन वेगळ्या पद्धतीने भरीत करून बघणार आहे. तर रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. तर बघा, भरतासाठी ना मी मोठे मोठे 3 वांगे घेतले, पाव किलो वांगे घेतले. त्याचे देठ कापून घेतले आणि काटे पण कापून घेतले. तर आता हे वांगे आहे ना कापून घेते मी. मी आहे ना एका वांग्याच्या 4 खापा करते. तुम्ही 2 केल्या तरी पण चालेल. तर बघा, अशा पद्धतीने ते म्हणजे त्यामधले किडे वगैरे दिसतील, किडलेले आहे का काय. तर अशा पद्धतीने ना 4 खापा करून घेतल्या मी वांग्याच्या. तर आता सर्व वांगे कापून घेतले मी आणि चुलीवरती ना चुलीवरती रेसिपी करते ही. तर चुलीवरती तवा गरम करायला ठेवला आहे, लोखंडी तवा आहे. त्यावरती थोडंसं तेल टाकले आणि वांगे ठेवले. तर बघा, अशा पद्धतीने ना वांग्याच्या फोडी ठेवल्या मी. आता ह्या वांग्याच्या फोडी ना एका खाली ना झाकून ठेवू आपण तव्यावरतीच. तर 5-1 मिनटासाठी ना अशाच आपल्याला फोडी झाकून ठेवायच्या आहे. त्यानंतर 5 मिनटं झाल्यानंतर ना पलटी करून द्यायची आहे. तर बघा, अशा पद्धतीने. तर आता पलटी करून दिल्यानंतर आहे ना परत त्याच्यावरती ना थोडंसं तेल सोडू आणि परत झाकण ठेवायचं आहे 5 मिनटासाठी. तर बघा, तेल टाकून आहे ना 5 मिनटासाठी परत वाफ दाबून घेऊ आपण. तर बघा, आता आहे ना काढून घेऊ झाकण. तर मस्त असे आपले वांगे वाफवले. तर हे वांगे ना एका ताटामध्ये काढून घेऊ. हे बघा, मस्त असे वांगे वाफवले ना, तर काढून घेऊ आता आपण. आणि ह्याच तव्यावर आहे ना परत 2 टमॅटो कापून घेतले मी. जसे वांगे वाफून घेतले ना तसेच टमॅटो पण वाफून घ्यायचे. तर 2 टमॅटो घेतले, त्याचे एका टमॅटोचे 4 फोडी केले. तर यावरती ना थोडंसं मीठ टाकते. मीठ टाकून आहे ना थोडंसं 2 मिनटं परतून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं आहे याच्यावर पण. झाकण जर ठेवलं ना 2 मिनटामध्ये आपले टमाटे ना वाफून जातात. टमॅटो वाफायला ना जास्त वेळ नाही लागत. आणि थोडंसं तेल सोडलं मी त्यावरती. लोखंडी तव्यावरती केली ना याची टेस्ट पण वेगळीच लागते. तर बघा, आता आहे ना जे आपण वांगे काढून घेतले होते ना त्याला हे बघा असं ठेचून घेऊ आपण. तर अशा पद्धतीने ना ठेचलं ना तर एकदम बारीक होतात ते वांगे. आणि आधीच वाफवलेले आहे ना आणि थोडे जाडसर राहिले ना तरी चालतील, कारण आहे ना परत ते आपण परतायला गेलो ना तर ते बारीक होतातच. त्यामुळे ना एवढं टेन्शन नाही घ्यायचं. तर बघा, अशा पद्धतीने आहे ना मी ठेचून घेतले वांगे. तर आता आपण टमॅटो परतले का काय बघू. तर बघा, आपले टमॅटो पण छान असे परतले. तर इथंच असं उलटण्याच्या साहाय्याने ना असं प्रेस करायचं आहे, दाबून दाबून, म्हणजे इथंच आहे ना ते भरीत झाल्यासारखं होतं टमॅटोचं पण. तर बघा, अशा पद्धतीने आहे ना आपले टमॅटो पण आहे ना वाफून झालं आहे. तर आपण काढून घेतलं. म्हणजे ज्या डिशमध्ये वांगे होते ना त्याच डिशमध्ये काढून घेतलं. त्यानंतर आहे ना तेल टाकलं एक पळी, त्यामध्ये जिरे मोहरी टाकली. जिरे मोहरी चांगली तळली. त्यामध्ये ना एक मोठ्या आकाराचा कांदा कापून घेतला आहे मी, तो परतून घेऊ. तर बघा, हा कांदा आहे ना परतून घ्यायचा आहे चांगलं, नाहीतर आहे ना तो कच्चा राहतो, कच कच लागतो. तर थोडंसं वेगळ्या पद्धतीनं जर केलं ना घरातल्यांना पण आवडतं, मुलं पण कंटाळा करते नाही खायला. तर अशा पद्धतीने तुम्ही वांग्याचं भरीत नक्की करून बघा, तुम्हाला पण खूप आवडेल. तर यामध्ये मीठ टाकून आहे ना परतून घेतले. त्यानंतर एक चमचा आहे ना हिरवी मिरची आणि लसूण ठेचून घेतलं आहे मी. 2 हिरव्या मिरच्या होत्या आणि लसूण होता, तर 1 चमचाभर होतं ते ठेचून घेतला. त्यानंतर पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट टाकलं आहे मी. लाल तिखट पण टाकायचं आहे, कारण आपण मिरची पण टाकली ना त्यामुळे ना थोडंसं प्रमाणातच घ्यायचं आहे. तर आता आपण हा सर्व मसाला आहे ना कांद्यामध्ये परतून घेतला. त्यानंतर टमॅटो आणि वांगे आहे ना ते पण टाकून घ्यायचे आणि परतून घ्यायचे मसाल्यांमध्ये. तर बघा, अशा पद्धतीने ना आपण परतून घेतलं आहे. सर्व कांदा आणि टमॅटो, वांगं सर्व एकजीव करून घ्यायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने. तर खूप मस्त लागतं, असं तुम्ही नक्की करून बघा. थोडं वेगळ्या पद्धतीने केलं ना नक्कीच सगळेच खातील. तर आता यामध्ये ना थोडंसं मीठ टाकते मी. मीठ टाकून आहे ना परत 2 मिनटासाठी ना परतून घेऊ आपण. अगोदर पण मी मीठ टाकलं होतं, त्यामुळे चवीनुसारच मीठ टाकायचं आहे गरजेप्रमाणे. तर बघा, अशा पद्धतीने ना 2 मिनटासाठी आपण परतून घेतला. तर आता यामध्ये ना मोठे मोठे शेंगदाण्याचा कूट टाकला आहे मी 2 चमचे. तर जाडसर कूट केलेलं आहे, भाजलेले शेंगदाणे आहे.
आणि याचा आहे ना जाडसर कूट केलेला आहे तो पण टाकला आहे थोडासा, म्हणजे शेंगदाण्याची ना एक वेगळीच चव लागते यामध्ये. तर ते पण परतून घ्यायचं आहे शेंगदाण्याचा कूट टाकून. तर बघा चौकून चांगलं परतून घेऊ आपण. तर बघा अशा पद्धतीने ना आपलं वांग्याचं भरीत तयार झालं आहे. तर यावरती ना आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकू, मस्त अशी हिरवीगार. आणि कोथिंबीरची चव तर तुम्हाला माहितीच आहे, खूपच छान लागते कोथिंबीर टाकल्यानंतर कोणतीही भाजी. तर आता आहे ना 2 मिनिटासाठी परत परतून घ्यायचं आहे. जास्त वेळ लागत नाही पण चव एक नंबर लागते या भरताची. नक्की करून बघा तुम्ही. तर आपण याला आहे ना वांग्याचा ठेचा पण म्हणू शकतो आणि भरीत पण म्हणू शकतो. पण आपल्या म्हणजे गावाकडल्या पद्धतीने आम्ही भरीतच म्हणतो. तर खूप छान अशा पद्धतीने हे भरीत होतं. नक्की तुम्ही करून बघा. याबरोबर बाजरीची भाकरी, चपाती, ज्वारीची भाकरी, परत तांदळाची भाकरी तुम्ही काही पण खाऊ शकता त्याच्याबरोबर. टिफिनला पण देऊ शकतात. मुलांना शाळेला डब्याला पण देऊ शकतात. तर बघा अशा पद्धतीने ना आपण हे भरीत केलं आहे. नक्की रेसिपी करून बघा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय. नक्की रेसिपी करून बघा. धन्यवाद.